हर हर महादेव। माझ्याकडून तुम्हा सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। तर आपण श्रावणी सोमवारचं व्रत करतो आणि त्यानंतर शिवामूठही वाहत असतो। तर शिवामूठ खरं तर लग्न झालेल्या महिलांनी लग्न झाल्यानंतर पहिली 5 वर्ष आपल्याला ही शिवामूठ जी आहे तर ती वाहायची असते। ही शिवामूठ वाहिली का जाते तर नावडतीची आवडती करण्यासाठी, आपण आपल्या संसारामध्ये आपली लग्न झाल्यानंतर त्या घरामध्ये रुळावं यासाठी आपण जी ही शिवामूठ आहे तर ती वाहिली जाते। यामागची कथा देखील तुम्ही ऐकू शकता, आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे। परंतु आता बरेच जण हे जी शिवामूठ आहे तर ते वाहतात। शिवामूठ वाहिल्यानंतर जे धान्य आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडीशी भर घालून हे धान्य आपल्याला दान करायचं असतं। आपल्याकडून मुठभर धान्य प्रत्येक सोमवारी दान व्हावं एवढंच त्यामागचा अर्थ आहे। त्यामुळे तुम्ही हे शिवामूठ आहे तर ती वाहिल्यानंतर त्यामध्ये भर घालून दान करा किंवा पक्षाला खायला घाला। तुम्हाला दान करता येत नसेल किंवा पक्षाला खायला घालता येत नसेल तर तुम्ही शिवामूठ वाहू नका, नाहीतर अन्नाचा अपमानच होईल।